Hello everyone. So today we are going to start how to write electronic configuration. आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय स्टडी करायचे पहा हाऊ टू राईट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आपल्याला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय करायचं स्टडी करायचं आहे आणि इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन रिप्रेझेंट करणार आहे आपण. ओके, सो इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन म्हणजे काय पहा. फॉर कॅल्शियम ॲटॉमिक नंबर 20 1s2 2s2 2p6 3s2 3p6 4s2. So this one is the electronic configuration for calcium. Now for sodium atomic number is 11. Its electronic configuration is 1s2 2s2 2p6 3s1. This one is the electronic configuration of sodium. ओके, आता हेच तुम्ही पहा 10 सायन्सला इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन कशाला म्हणत होतात पहा. फॉर एक्झाम्पल, in case of sodium having atomic number 11, its electronic distribution is 281. So what is meant by 281? First cell contain 2 electrons, second cell contain 8 electrons, and third cell contain 1 electron. So it is a electronic distribution. हे जे आहे हे काय आहे? इट इज अ डिस्ट्रीब्यूशन. हे इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्यूशन आहे. इट इज नॉट अ इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आपण 10 सायन्समध्ये यालाच काय म्हणायचो? इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. ओके, सो इट इज नॉट अ इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन, इट इज अ इलेक्ट्रॉनिक डिस्ट्रीब्यूशन. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन काय असतं पहा, ते आपण इथं पाहिलं पहा. दिस वन इज द इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. मग आपण या लेक्चरमध्ये काय स्टडी करणार आहे? सो हाऊ टू राईट इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन. आपण काय करणार आहे? इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण काय करणार आहे, कशा प्रकारे रिप्रेझेंट करायचं हे आपण स्टडी करणार आहे. So how to write electronic configuration? So first, to write electronic configuration, we must study 3 principles or 3 rules. इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन रिप्रेझेंट करण्यासाठी आपल्याला 3 रूल्स किंवा 3 प्रिन्सिपल स्टडी करावे लागतील. ते कोणते आहेत पहा. फर्स्ट वन इज अबोव प्रिन्सिपल. फर्स्ट कोणता आहे? अबोव प्रिन्सिपल. देन सेकंड वन इज द पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल. Second one is the Pauli's exclusion principle, and third one is the Hund's rule. Third rule कोणता आहे? Hund's rule. So these are the very important principles. Above principle, Pauli's exclusion principle, and Hund's rule. So these are the most important principles to write electronic configuration. आता हे जे प्रिन्सिपल्स आहेत किंवा हे जे रूल्स आहेत हे आपण काय करणार आहे? इन डीप स्टडी करणार आहे. ओके, सो फर्स्ट अबोव प्रिन्सिपल आपण सुरुवात कुठून करणार आहे पहा. अबोव प्रिन्सिपल पासून सुरुवात करणार आहे. सो फर्स्ट वन इज द अबोव प्रिन्सिपल. मी अगोदर तुम्हाला स्टेटमेंट सांगतो आणि मग आपण नंतर एक्सप्लेनेशन पाहूया पहा त्याचं. सो इन ग्राउंड स्टेट ऑफ ॲटम्स, orbitals are filled with electrons in order of increasing energies. Once more, see. इन द ग्राउंड स्टेट ऑफ द ॲटम, एखादा ॲटम जेव्हा ग्राउंड स्टेटमध्ये आहे, द ऑर्बिटल्स आर फिल्ड विथ इलेक्ट्रॉन्स इन ऑर्डर ऑफ द इन्क्रीजिंग एनर्जीज. आता फॉर एक्झाम्पल पहा, इथं आपण फर्स्ट स्लाइडवरती कॅल्शियमचं इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन पाहिलं होतं पहा. ओके, आता हेच इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन मी काय करतो? इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन ऑफ कॅल्शियम मी इथं रिप्रेझेंट करतो पहा. कॅल्शियम हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 20. Its electronic configuration is 1s2 2s2 2p6 3s2 3p6 and 4s2. आता मी इथं काय केलं पहा, इथं जर आपण इलेक्ट्रॉनची ॲडिशन चेक केली पहा, इथे किती आहेत? 1s2 मध्ये पहा इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 2 प्लस 2s2 मध्ये किती आहेत पहा? 2 प्लस 2p6 मध्ये किती आहेत पहा? 2 प्लस 3s मध्ये किती आहेत पहा? 2 प्लस 3p मध्ये इलेक्ट्रॉन्स पहा किती आहेत? 6 आणि 4s मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत पहा? 2. ओके, सो टोटल इलेक्ट्रॉन्स किती झाले पहा? 2 प्लस 2 4 4 प्लस 2 6 6 प्लस 2 8 8 प्लस 6 येस 14 14 प्लस 2 हाऊ मच? 16. इथं 16 झाले. एक करेक्शन राहिलं पहा. कोणतं करेक्शन राहिलं? 2p6 मध्ये इथं 2 इलेक्ट्रॉन्स नाही, 2p6 मध्ये इलेक्ट्रॉन्स किती आहेत? 6. बरोबर आहे.
म्हणजे आता जर तुम्ही टोटल चेक केली तर आता तुम्हाला इथे काय मिळेल 20. याचा अर्थ आपण इथं 20 इलेक्ट्रॉन्स काय केले अरेंज केले 20 इलेक्ट्रॉन्स. ओके सो कॅल्शियम इट हॅव्हिंग ॲटॉमिक नंबर 20. मग मी इथं 20 इलेक्ट्रॉन्स ॲड करत असताना मी 1s मध्ये इलेक्ट्रॉन्स का अगोदर ॲड केले वाय 1s फर्स्ट 1sच फर्स्ट का देन वाय 2s देन वाय 2p बरोबर आहे. आपण 3s न का नाही सुरुवात केली किंवा 3p न सुरुवात का नाही केली. सो वाय फर्स्ट 1s देन 2s देन 2p देन 3s. ओके सो these orbitals are arranged according to increasing order of their energy आणि हे आपण काय करणार आहे या अब्बो प्रिन्सिपल मध्ये स्टडी करणार आहे. म्हणजे अब्बो प्रिन्सिपल का स्टडी करायचे तुमच्या लक्षात आलं का पहा. इथं जे आपण ऑर्बिटल्स अरेंज केलेत हे ऑर्बिटल्स या प्रकारे काय अरेंज करायचे ते आपण अब्बो प्रिन्सिपल मध्ये स्टडी करतोय. सो आपण ऑलरेडी हे स्टडी केलंय पहा. एलच्या व्हॅल्यूज जेव्हा 0 1 2 3 असतील तेव्हा करस्पॉन्डिंग सबसेल्स काय असतील एस पी डी आणि एफ. ओके मग आता इथं जे काही ऑर्बिटलची इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे जे आपण ऑर्बिटल्स अरेंज करतो म्हणजे पहा 1s ऑर्बिटल इट हॅव्हिंग लोएस्ट एनर्जी. 1s ऑर्बिटल पेक्षा 2s ऑर्बिटलची एनर्जी हाय आहे. 2s पेक्षा 2p ऑर्बिटल हॅव्हिंग हायर एनर्जी. देन आफ्टर 2p नेक्स्ट 3s आफ्टर 3s नेक्स्ट 3p आफ्टर 3p नेक्स्ट 4s आफ्टर 4s नेक्स्ट 3d. म्हणजे इथं जे ऑर्बिटल्स आहेत हे ऑर्बिटल्स या सिक्वेन्समध्ये जे अरेंज केलेत मी हा कोणता सिक्वेन्स आहे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर एनर्जी. त्यांच्या एनर्जीच्या इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे काय केलेत आपण अरेंज केलेत. ओके मग आता हे इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी इथं जी ऑर्बिटलची इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे आपण अरेंज करतोय हे आपण कशा प्रकारे फाइंड आउट करू शकतो पहा. आता हे फाइंड आउट करण्यासाठी आपल्याकडे दोन ऑप्शन आहेत. त्यातला फर्स्ट ऑप्शन कोणता आहे पहा फर्स्ट ऑप्शन. सो दिस वन इज द अबोव प्रिन्सिपल डायग्राम. अबोव प्रिन्सिपल यालाच म्हणतात बिल्डिंग ब्लॉक. इट इज कॉल्ड ॲज अ बिल्डिंग ब्लॉक डायग्राम. ओके आणि त्यानंतर सेकंड ऑप्शन आहे n+l रूल. इथं पहा दिस वन इज द n+l रूल. हा n+n रूल आहे. ओके सो फर्स्ट आपण काय करूया बिल्डिंग ब्लॉक प्रिन्सिपल प्रमाणे काय करूया बिल्डिंग ब्लॉक प्रिन्सिपल प्रमाणे हे जे ऑर्बिटल्स आहेत हे ऑर्बिटल्स कशा प्रकारे अरेंज करायचे ते आपण पाहूया. आता इथं पहा मी ऑर्बिटल्स या डायग्राम मध्ये कशा प्रकारे अरेंज केलेत पहा 1s. ओके वेन प्रिन्सिपल क्वांटम नंबर इज 1 तेव्हा एकच ऑर्बिटल पॉसिबल असतो कोणता 1s. वेन प्रिन्सिपल क्वांटम नंबर इज 2 तेव्हा पहा कोणते कोणते ऑर्बिटल्स पॉसिबल आहेत 2s देन 2p. वेन प्रिन्सिपल क्वांटम नंबर इज 3 देन ऑर्बिटल्स पॉसिबल आर 3s 3p 3d. देन प्रिन्सिपल क्वांटम नंबर इज 4 ऑर्बिटल्स पॉसिबल आर 4s 4p 4d and 4f. When principal quantum number is 5 then orbitals possible are 5s 5p 5d and 5f. When orbitals principal quantum number is 6 then orbitals are 6s 6p 6d. Then n is equal to 7 7s 7p in this way. Okay आता आपण अझ्युमिथल क्वांटम नंबर l चे व्हॅल्यू काय कंपेअर केले होते पहा 0 1 2 3 बरोबर. तेव्हा करस्पॉन्डिंग सबसेल्स कोणत्या होत्या पहा करस्पॉन्डिंग सबसेल्स. ओके वेन एल इज इक्वल टू 0 सबसेल इज एस. वेन एल इज इक्वल टू 1 सबसेल इज पी. वेन एल इज इक्वल टू 2 सबसेल इज डी अँड वेन एल इज इक्वल टू 3 सबसेल इज एफ इन दिस वे. आता इथं आपण जे काही बिल्डिंग ब्लॉक प्रिन्सिपल किंवा बिल्डिंग ब्लॉक डायग्राम पाहतोय त्यामध्ये पहा हे ऑर्बिटल्स कशा प्रकारे आपण अरेंज करणार आहे पहा. सुरुवात करायची इथून फ्रॉम 1s म्हणजे पहा 1s या ऑर्बिटलची एनर्जी कशी असेल लोएस्ट 1s हॅव्हिंग लोएस्ट एनर्जी. ओके 1sच्या नंतर तुम्ही इथून पहा इथून 1sला पास केलं आणि मग इथून तुम्ही आला 2s कडं. ओके सो आफ्टर 1s नेक्स्ट कोणता असेल 2s. ओके आता पहा तुम्हाला माहिती आहे ऑलरेडी आपण क्वांटम नंबर्समध्ये आपण हे स्टडी केलंय पहा एस पी डी एफ
हे जे ऑर्बिटल्स आहेत किंवा सबसेल्स आहेत यांची कपॅसिटी, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स दे कॅन अकोमोडेट, यांची जी कपॅसिटी आहे ती कपॅसिटी आपण स्टडी केलेली आहे. पहा, एस ऑर्बिटल कॅन अकोमोडेट मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन. एस ची कॅपॅसिटी किती इलेक्ट्रॉनची आहे? एस ऑर्बिटल कॅन अकोमोडेट मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन. देन p orbital can accommodate maximum 6 electrons. Okay, then d orbital can accommodate maximum 10 electrons and f orbital can accommodate maximum 14 electrons. इथे लक्षात पहा, हे ऑलरेडी आपण कशामध्ये स्टडी केलं आहे? हे ऑलरेडी आपण क्वांटम नंबर्स या कन्सेप्टमध्ये स्टडी केलं आहे, क्वांटम नंबर्स. ओके, आता या ऑर्बिटलची कॅपॅसिटी तुम्हाला समजली आहे, हाऊ मेनी इलेक्ट्रॉन्स दे कॅन अकोमोडेट. ओके, आता पहा, जर समजा 1s मध्ये मी इथं 2 इलेक्ट्रॉन्स ऍड केले, बरोबर, तर नेक्स्ट इलेक्ट्रॉन कशामध्ये येणार? 2s मध्ये, कारण 1s फुलफिल झाला. एस ऑर्बिटल मध्ये मॅक्सिमम 2 इलेक्ट्रॉन फिलअप होऊ शकतात. आफ्टर 1s देन नेक्स्ट 2s. आता 2s मध्ये मी किती ऍड करू शकतो? अगेन 2 मॅक्सिमम, बरोबर आहे. म्हणजे आता हा फुलफिल झाला, मग 2s नंतरचा नेक्स्ट ऑर्बिटल कोणता? तर तो कसा फाइंड आउट करायचा? पहा, आफ्टर 2s, इथं डायग्राम मध्ये पहा, इथं 2s फुलफिल झाला. ओके, 1s 2s फुलफिल झाले. पहा, आफ्टर 2s आता इथं या, इन दिस वे. ओके, इन दिस वे तुम्ही इथं आलात, हा 2p. आता 2p फुलफिल करायचा, बरोबर आहे. मग नेक्स्ट ऑर्बिटल कोणता? 2p. मग 2p मध्ये कसे इलेक्ट्रॉन ऍड करणार? तुम्ही समजा फर्स्ट इलेक्ट्रॉन ऍड केला 1, देन समजा नेक्स्ट ऍड केला 2, 3, 4, 5, 6. मॅक्सिमम p मध्ये किती इलेक्ट्रॉन फिलअप होऊ शकतात? 6, बरोबर आहे. आता 2p फुलफिल झाला. आफ्टर 2p नेक्स्ट कोणता आहे? पहा, 3s. ओके, म्हणजे नेक्स्ट आहे 3s. ओके, 3s फुलफिल झाला. आफ्टर 3s तुम्ही असंच पुढे आलात. पहा, 3s नंतर नेक्स्ट कोणता आहे? 3p, बरोबर आहे. चेक करा, 3p नंतर नेक्स्ट कोणता आहे? 3p फुलफिल झाला. ठीक आहे, समजा नेक्स्ट कोणता आहे? 4s, बरोबर आहे. 4s फुलफिल झाला. समजा 4s नंतर नेक्स्ट कोणता आहे? पहा, तुम्ही ही डायग्राम या सिक्वेन्स मध्ये पाहिजे. नेक्स्ट कोणता आहे? 3d. समजा 3d फुलफिल झाला. नेक्स्ट कोणता आहे? 4p. ओके, देन 4p. आफ्टर 4p फुलफिल झाला. नेक्स्ट कोणता आहे? 5s. ओके, सो इन दिस वे वी कॅन फाइंड आउट द एनर्जी ऑफ ऑर्बिटल्स. इथं आपण काय फाइंड आउट केलं? एनर्जी ऑफ ऑर्बिटल्स. इथे का लक्षात पहा तुमच्या. सो 1s ऑर्बिटल हॅव्हिंग लोएस्ट एनर्जी अँड इन दिस वे एनर्जी ऑफ द ऑर्बिटल्स इट गोज ऑन इन्क्रीजिंग. पहा, 1s पेक्षा 2s ची एनर्जी मोर असेल, 2s पेक्षा 2p ऑर्बिटलची एनर्जी मोर असेल, 2p पेक्षा 3s ची मोर असेल, 3s पेक्षा 3p ची मोर असेल, 3p पेक्षा 4s ची मोर असेल, 4s पेक्षा 3d ची मोर असेल. सो इन दिस वे ऑर्बिटल्स can arrange according to increasing order of their energy. Okay, मग हे कोणी सांगितलं फर्स्ट? This concept was explained by scientist Above and it is called as a Above principle. याला आपण काय म्हणतो पहा? It is a Above principle. It is a building block principle. Okay, so in the ground state of atom, the orbitals are filled with electrons in order of the increasing energies. इन ऑर्डर ऑफ द इन्क्रीजिंग एनर्जीज. म्हणजे पहा, ज्या ऑर्बिटलची एनर्जी लोएस्ट असेल त्याच्यामध्ये सुरुवातीला इलेक्ट्रॉन ऍड होतील आणि तो फुलफिल झाल्यानंतर नेक्स्ट ऑर्बिटलमध्ये काय होतील? इलेक्ट्रॉन ऍड होतील. मग इथं आपण हा सिक्वेन्स या अबोव प्रिन्सिपलच्या डायग्राम वरून आपण फाइंड आउट केलं. पहा, हा सिक्वेन्स, बरोबर आहे. आता या सिक्वेन्सला हा सिक्वेन्स फाइंड आउट करायचा असेल तर आपल्याकडे आणखी एक ऑप्शन आहे, N+L रूल. त्यापूर्वी आपण हा सिक्वेन्स पाहूया. पहा, हा सिक्वेन्स तुम्हाला इथे मिळेल. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी ऑफ डिफरंट ऑर्बिटल्स इन अन ॲटम इज इन दिस वे. आता मी इथं 5D पर्यंत मेन्शन केलंय, तुम्ही 5Dच्या पुढचा पण फाइंड आउट करू शकता. आता पहा, काही बुकमध्ये डायग्राम या प्रकारे दिली आहे. पहा, इन दिस वे, इथं पाहताय तुम्ही इथं. ओके, आणि काही बुकमध्ये डायग्राम काय केली आहे? पहा, या प्रमाणात दिली आहे. 1s इथं अरेंज केलाय, देन 2s, 2p, 3s. ऍक्च्युली बाय कन्सेप्ट जर पाहायचं म्हटलं ना, दिस वन इज द करेक्ट डायग्राम. आता ही डायग्राम का करेक्ट आहे? पहा, कारण ज्या ऑर्बिटलची एनर्जी लोएस्ट असते तो सुरुवातीला असतो, खाली बॉटमला. अँड ॲज वी मूव्ह इन दिस वे एनर्जी गोज ऑन इन्क्रीजिंग.
प्रिन्सिपल क्वांटम नंबरमध्ये पहा एनर्जी काय होते, इन दिस वे एनर्जी गोज ऑन इन्क्रीजिंग. आपण पहा प्रिन्सिपल क्वांटम नंबरमध्ये पाहिलं होतं के सेल इट हॅव्हिंग लोएस्ट एनर्जी, देन एल, देन एम, देन एन, देन ओ, देन पी, देन क्यू. आणि या सेलचे नंबर्स कसे आहेत 1 2 3 4 5 6 7. ओके. सो ॲक्च्युली बाय कन्सेप्ट जर पाहायचं म्हटलं तर ही डायग्राम करेक्ट आहे. परंतु तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये पण काय केले पहा, स्टेट बोर्डच्या बुकमध्ये पण तुम्हाला काय केली आहे, हीच डायग्राम प्रोव्हाइड केली आहे. कोणती ही. ठीक आहे. परंतु आपण ते समजून घेऊया. ओके. नाव आता इथं जे ऑर्बिटल्स अरेंज केले ते अबोव प्रिन्सिपलच्या डायग्राम प्रमाणे ऑर्डर ऑफ फिलिंग ऑफ ॲटॉमिक ऑर्बिटल्स हे याप्रमाणे अरेंज केले. आता यासाठी आणखी एक ऑप्शन आहे. हे जे ऑर्बिटल्स मी इथे अरेंज केलेत 1s 2s 2p 3p 4s इन दिस वे, हे इथं जे अरेंज केलेत अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर एनर्जी. बरोबर आहे. आता हेच अरेंज करताना आणखी आपण काय करू शकतो, एन प्लस एल रूलनं पण हे अरेंज करू शकतो. एन प्लस एल. आता कसे अरेंज करायचे पहा एन प्लस एल. आपण काय करूया, सॅम्पलसाठी आपण 2 ऑर्बिटल्स घेऊया. फर्स्ट घेऊया आपण 3p. ओके. आणि नंतर आपण घेऊया 3d. काय घेऊया 3d. किंवा रँडमली घेण्यापेक्षा इथं त्या एक्झाम्पलमध्ये पर्टिक्युलर आपण जे पीपीटी मध्ये जे एक्झाम्पल घेतले तेच आपण स्टडी करूया. फॉर एक्झाम्पल पहा इथं कोणतं आहे 3d अँड 4s. कन्सिडर 3d अँड 4s. आपण 3d आणि 4s कन्सिडर करूया. आता पहा एलच्या व्हॅल्यूज ॲझ्युमेथल क्वांटम नंबरच्या व्हॅल्यूज पहा कशा असतात. ॲझ्युमेथल क्वांटम नंबरच्या व्हॅल्यूज असतात 0 1 2 3 4. तेव्हा करस्पॉन्डिंग ज्या सबसेल्स असतात किंवा आपण त्यांना ऑर्बिटल्स म्हणतो ते कोणते असतात पहा, एस पी टी एफ. ॲक्च्युली पुढची आवश्यकताच नाही. ठीक आहे, पुढची आवश्यकता नाही. एस पी डी एफ म्हणजे इथं फॉर करस्पॉन्डिंग सबसेल और फॉर करस्पॉन्डिंग ऑर्बिटल एलच्या व्हॅल्यूज इथं आपण मेन्शन केल्या पहा. फॉर एस इट इज 0, फॉर पी इट इज 1, फॉर डी इट इज 2 अँड फॉर एफ इट इज 3. येते का लक्षात पहा. नाव आता इथं आपण काय करूया, एन प्लस एलच्या व्हॅल्यूज आपण फाइंड आउट करूया. फॉर एक्झाम्पल इथं आपण कम्पेअर करतोय 3d अँड 4s. इथं तर मी एक्सप्लेन केलेलंच आहे. ओके, पीपीटी मध्ये. इथं आपण पाहूया पहा फॉर 3d. आता इथं जो सुरुवातीला दिलेला असतो 3 हा आहे प्रिन्सिपल क्वांटम नंबर. प्रिन्सिपल क्वांटम नंबरचा सिम्बॉल आहे एन, स्मॉल एन. ओके. आणि फॉर पहा डी सबसेल किंवा डी ऑर्बिटल एलची व्हॅल्यू किती आहे पहा, एल इज इक्वल टू इथं मेन्शन केलं आपण पहा, एल इज इक्वल टू किती आहे 2. मग तुम्हाला इथं एन प्लस एलची व्हॅल्यू काय मिळेल पहा, एन प्लस एल इज इक्वल टू एनची व्हॅल्यू आहे 3 आणि एलची व्हॅल्यू किती आहे 2. 3 + 2 काय मिळेल 5. पहा इथं मी एक्सप्लेन केलेलं आहे हे सगळं. ओके. आता इथं आपण काय करूया, 3d सक्सेसफुली फाइंड आउट केलं. 4s साठी सॉल्व्ह करूया. आता पहा फॉर 4s प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय आहे 4. बरोबर आहे. आणि एस साठी एलची व्हॅल्यू काय मिळते पहा 0. इथं पहा इथं आपण इथं मेन्शन केलंय. बरोबर. म्हणजे एन प्लस एलची व्हॅल्यू काय मिळेल पहा, एन प्लस एल. एनची व्हॅल्यू मिळाली 4, एलची व्हॅल्यू मिळाली 0. 4 + 0 4. हे आपण पहा फॉर 4s ऑर्बिटल हे आपण इथं सॉल्व्ह केलंय. ओके. मग आता इथं तुम्हाला काय करायचं आहे, 3d अँड 4s या 2 ऑर्बिटल्स मधली एनर्जी कम्पेअर करायची. वी आर गोइंग टू कम्पेअर एनर्जी बिटवीन 3d अँड 4s ऑर्बिटल. सो विच ऑर्बिटल इज हॅव्हिंग लोअर एनर्जी अँड विच ऑर्बिटल इज हॅव्हिंग हायर एनर्जी. आता हे कसं फाइंड आउट करणार, द ऑर्बिटल विच हॅव्हिंग हाय n plus l value, the orbital which having high n plus l value, its energy is also high. So energy it is directly proportional to
एन प्लस एल व्हॅल्यू. पहा मी तुम्हाला इथे एक रिलेशन प्रोव्हाइड केलं. पहा काय रिलेशन मिळालं, एनर्जी इट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू एन प्लस एल व्हॅल्यू. एन प्लस एल व्हॅल्यू ज्या ऑर्बिटलची हाय मिळेल त्याची एनर्जी पण कशी असेल, हाय असेल. ओके, आणि एन प्लस एल व्हॅल्यू ज्या ऑर्बिटलची लो मिळेल त्याची एनर्जी पण कशी असेल, लो असेल. आता इथं पहा 4s ची एनर्जी, फोरियस ची एन प्लस एल व्हॅल्यू किती मिळाली, 4s ची मिळाली 4 आणि 3d ची किती मिळाली 5. म्हणजे या टू ऑर्बिटल्स मध्ये 3d आणि 4s मध्ये 4s ची एन प्लस एल व्हॅल्यू कशी आहे, इट इज लो. बरोबर, आणि मग त्याची एनर्जी कशी असेल, लो. आणि 3d ची एनर्जी कशी आहे, 3d ची एन प्लस एल व्हॅल्यू कशी आहे, हाय आहे. अँड देअरफॉर इट्स एनर्जी इज ऑल्सो हाय. आणि म्हणून आपण जेव्हा इथं एनर्जी कम्पेअर करू तेव्हा तुम्हाला काय मिळेल पहा, 4s ऑर्बिटल इट हॅव्हिंग लोअर एनर्जी दॅन 3d. सो 3d इट हॅव्हिंग हाय एनर्जी अँड 4s इट हॅव्हिंग लो एनर्जी. आणि त्यामुळं इलेक्ट्रॉन्स ऍड होत असताना ज्या ऑर्बिटलची एनर्जी लोअर असेल त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स अगोदर फिलअप होतील आणि ज्या ऑर्बिटलची एनर्जी हायर असेल त्यामध्ये इलेक्ट्रॉन्स काय होतील, नंतर फिलअप होतील. सो अकॉर्डिंग टू अबव प्रिन्सिपल, इलेक्ट्रॉन्स आर ऍडेड इनटू लोअर एनर्जी ऑर्बिटल फर्स्ट अँड देन हायर एनर्जी ऑर्बिटल्स. सो इथं आपण जो सिक्वेन्स तयार केलाय पहा, या केसमध्ये इथं जो आपण सिक्वेन्स तयार केलाय 1s 2s 2p 3s 3p, हा जो सिक्वेन्स आहे इट इज अकॉर्डिंग टू इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी. इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ एनर्जी, एनर्जीच्या इन्क्रीजिंग ऑर्डर प्रमाणे आपण काय केलाय, हा सिक्वेन्स फॉर्म केलाय. ओके, सो दिस वन इज द अबव प्रिन्सिपल. आता इथं आपण काय केलं पहा, हा सिक्वेन्स तयार करण्यासाठी एक तर तुम्ही ही डायग्राम यूज करू शकता किंवा एन प्लस एल रूल यूज करू शकता. ओके, परंतु काय होतं, केव्हा केव्हा एन प्लस एल रूल यूज केल्यानंतर तुम्हाला एन प्लस एलचे व्हॅल्यू सेम मिळतात. फॉर एक्झाम्पल पाहता इथं आपण टू ऑर्बिटल्स कम्पेअर करूया, 3d अँड 4p. ओके, पुन्हा मी इथं एलचे व्हॅल्यू मेन्शन करतो पहा, L is equal to 0, 1, 2, 3. Then corresponding subcells or orbitals are S, P, D and F. Okay. आता पहा मी सुरुवातीला 3D हा सॉल्व करतो. 3D. आता 3 हा काय झाला पहा, 3 इट इज द प्रिन्सिपल क्वांटम नंबर. बरोबर आहे. आणि D साठी पहा L ची व्हॅल्यू काय मिळेल पहा, फॉर D L is equal to काय मिळालं इथं 2. बरोबर आहे. मग एन प्लस एल व्हॅल्यू तुम्हाला इथे काय मिळेल, एन प्लस एल इज इक्वल टू, पाहता इथं एन ची व्हॅल्यू आहे 3, एल ची व्हॅल्यू आहे 2, सो 3 + 2 इज इक्वल टू 5. पहा फॉर 3D मी इथं ऑलरेडी इथं या पीपीटी मध्ये ऑलरेडी हे सगळं सॉल्व्ह करून दिलेलं आहे. ओके, नाऊ आता आपण काय स्टडी करूया, 4p साठी स्टडी करूया. फॉर 4p पाहता 4 हा काय आहे, इट इज अ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. पाहता p साठी तुम्हाला ॲझिमुथल क्वांटम नंबर एल ची व्हॅल्यू काय मिळेल, इथं पहा व्हेन एल इज इक्वल टू 1 देन करस्पॉन्डिंग सबसेल इज p, म्हणजे तुम्हाला एल ची व्हॅल्यू मिळाली 1. आता इथं n प्लस एल व्हॅल्यू काय मिळेल पहा, n इज 4, एल इज 1, 4 + 1 काय मिळाला 5 मिळाला. सो 4 + 1 इज इक्वल टू 5 अँड देअरफॉर इथं तुम्हाला व्हॅल्यू काय मिळाली पहा, n प्लस एल व्हॅल्यू 5 मिळाली. आता इथं काय प्रॉब्लेम झाला पहा, इन द बोथ द केसेस फॉर 3D अँड 4p बोथ ऑर्बिटल्स दे हॅव्हिंग सेम n प्लस एल व्हॅल्यू. दे हॅव्हिंग सेम n प्लस एल व्हॅल्यू. n प्लस एल व्हॅल्यू कशी मिळाली, सेम मिळाली. आता n प्लस एल व्हॅल्यू जेव्हा सेम मिळाली तेव्हा काय करायचं. ओके, नाउ इन दिस केस कंपेअर प्रिन्सिपल क्वांटम नंबर. या केसमध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर कम्पेअर करायचा. प्रिन्सिपल क्वांटम नंबर म्हणजे काय, n, स्मॉल n हा त्याचा सिम्बॉल आहे. बरोबर आहे. इन दिस केस कम्पेअर प्रिन्सिपल क्वांटम नंबर. ओके, आता प्रिन्सिपल क्वांटम नंबर कम्पेअर करूया. द ऑर्बिटल विच हॅव्हिंग लो व्हॅल्यू ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर. आता पहा इथं 3D
आणि 4p मध्ये पहा आपण काय करूया, दोघांची प्रिन्सिपल क्वांटम नंबरची व्हॅल्यू कम्पेअर करूया. पहा 3Dचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय आहे, 3 आहे आणि 4pचा प्रिन्सिपल क्वांटम नंबर काय आहे, 4 आहे. मग ज्या केसमध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर लो असेल, ओके, हा प्रिन्सिपल क्वांटम नंबर आहे n, लो असेल त्याची एनर्जी पण काय असेल, लो असेल. आणि ज्या केसमध्ये प्रिन्सिपल क्वांटम नंबर हाय असेल, इट्स एनर्जी इज ऑल्सो हाय, त्या ऑर्बिटलची एनर्जी पण काय असेल, हाय असेल. सो देअरफॉर वी हॅव 3D ऑर्बिटल इट हॅव्हिंग लोअर एनर्जी दॅन 4p, मीन्स 4p ऑर्बिटल इट हॅव्हिंग हायर एनर्जी दॅन 3D. म्हणजे पहा जेव्हा n प्लस एल व्हॅल्यू तुम्हाला सेम मिळेल, so when we are getting a same value of n plus l, then compare, काय कंपेअर करणार आहात, then compare प्रिन्सिपल क्वांटम नंबर, तेव्हा तुम्हाला प्रिन्सिपल क्वांटम नंबर कंपेअर करावं लागेल. अँड द ऑर्बिटल विच हॅव्हिंग लो प्रिन्सिपल क्वांटम नंबर, इट्स एनर्जी इज ऑल्सो लो. अँड द ऑर्बिटल विच हॅव्हिंग हाय व्हॅल्यू ऑफ प्रिन्सिपल क्वांटम नंबर, इट्स एनर्जी इज ऑल्सो हाय. सो दिस वन इज अबाउट अबव प्रिन्सिपल. हे झालं अबव प्रिन्सिपल. ओके, सो दिस वन इज अबाउट अबव प्रिन्सिपल. आता अबव प्रिन्सिपल हे त्या 3 प्रिन्सिपलपैकी एक आहे की ज्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन आपण काय करत असतो, फाइंड आउट करत असतो. ओके, सो इलेक्ट्रॉनिक कन्फिगरेशन फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला कोणते कोणते प्रिन्सिपल्स किंवा रूल्स माहिती असणं गरजेचं होतं. फर्स्ट अबव, सेकंड पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल, अँड थर्ड हंड्स रूल. ओके, त्यातला अबव आपण सक्सेसफुली कंप्लीट केला. ओके, आता अबव प्रिन्सिपल तुम्ही काय करा, तुमच्या स्टेट बोर्डच्या बुकमध्ये किंवा तुम्ही मोस्टली टार्गेट पब्लिकेशनचे बुक यूज करा. टार्गेट पब्लिकेशन थेरी, ओके, थेरी किंवा स्टेट बोर्डचे बुक, त्यामध्ये अबव प्रिन्सिपल केअरफुली रीड करून घ्या. ओके, आणि आता अबव प्रिन्सिपल केअरफुली रीड केल्यानंतर आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये काय करूया, नेक्स्ट लेक्चरमध्ये पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल अँड हंड्स रूल हे नेक्स्ट एकाच लेक्चरमध्ये दोन्ही कन्सेप्ट काय करूया, आपण कंप्लीट करून घेऊया. ओके, सो आतापर्यंत आपण कोणतं प्रिन्सिपल पाहिलं, अबव प्रिन्सिपल, की ज्या प्रिन्सिपलचं स्टेटमेंट काय आहे पहा, इन द ग्राउंड स्टेट ऑफ ॲटम्स द ऑर्बिटल्स आर फिल्ड विथ द इलेक्ट्रॉन्स इन ऑर्डर ऑफ इन्क्रीजिंग एनर्जी. याचा अर्थ काय होतो, द ऑर्बिटल विच हॅव्हिंग लोअर एनर्जी, the orbital which having lower energy, it filled first. The orbital which having lower energy, it filled first, and orbital which having higher energy, it filled last or next. Last or next. So this one is the above principle. आता above principle झाल्यानंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत पॉलीज एक्सक्लुजन प्रिन्सिपल अँड हंड्स रूल.